मध्ये म्हटलं की आम्ही याआधी सुद्धा मी म्हटलं आणि आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. तर या चर्चा आता पुढे जाणार आहेत असं म्हणायचं. मला असं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन्माननीय राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील. परंतु कालचं त्यांचं हे वक्तव्य त्यांनी दुसऱ्यांदा केलेलं असल्यामुळं चर्चा अशी आहे की शिवसेनेने आपल्याकडून युती एक प्रकारची जाहीर केलेली आहे. आता केवळ आमच्याकडनं जो निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे जाहीर करतील. एकनाथ शिंदे म्हणतात की कुणीही एकत्र आलं तरी आमच्याकडे सगळी माहिती आहे, वेळोवेळी ती बाहेर काढू. वेलकम. सर, बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात रामदास कदमांनी जे काल वक्तव्य असं वक्तव्य केलं दोन्ही ठाकरे एकत्रित येण्यावरून असे किती लोक एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशा पद्धतीचं ते त्यांनी वक्तव्य केलं. येणारा काळ ठरवेल. मला असं वाटतं अजून युती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे. ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तरं द्यायची ते आम्ही देऊ. संदीप देशपांडेजी रामदास कदम म्हणतात की बाळासाहेब आता म्हणजे त्यांचं निधन होऊन आता जवळपास 10 वर्ष झाली आहेत आणि त्याच्यानंतर ते आता गौप्यस्फोट करतात की ते मेल्यानंतर त्यांची 2 दिवस बॉडी ठेवण्यात आलेली होती. नितेश राणे म्हणतात स्वित्झर्लंडमधनं कोणीतरी येणार होतं म्हणून ती बॉडी ठेवण्यात आली. बाळासाहेब हयात नसताना अशी वक्तव्य मला होतात. माहीत नाही या संदर्भातलं काय आणि आता त्यावेळेला काय झालं काय नाही. मी खूप लहान होतो त्यावेळेला, त्यामुळे मला काय कल्पना नाही. बूथ लेवलच्या बैठका कारण होत आहे, तर नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही बघताय की कुठे काय प्रक्रिया आहे, निवडणूक आयोग काय करते, याच्यावरती तुमचा वॉच कसा आहे? निश्चितपणे असणार आहेत. यात BLNच्या माध्यमातूनच आमचा वॉच पूर्णपणे आहे. आम्हाला रोजच्या रोज अपडेट येत आहेत की कोण मतदारची नोंदणी होते, कुठले मतदार नोंदवले जात आहेत आणि ते खरे आहेत बोगस आहेत काय आहेत याची आम्ही माहिती ठेवून आहोत आणि आम्ही माहिती घेतो. सर, दुबार मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहेत कारण की ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीने पत्र दिलेलं होतं इलेक्शन. आम्ही त्या संदर्भातली जी ऑब्जेक्शन्स घ्यायची आहेत ती आम्ही घेतलेली आहेत आणि ती ऑलरेडी निवडणूक आयोगाकडे दिली.